नमस्कार मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. लाईफ इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट म्हणणं योग्य आहे का? आम्ही जेव्हा आमच्या बऱ्याच इन्व्हेस्टर्सना, क्लायंट्सना विचारतो, की तुम्ही कोणत्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक केली आहे, तेव्हा प्रामुख्यानं आम्हाला 2 प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक केली असं आमचे क्लायंट सांगतात. एक म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक आहे आणि दुसरं म्हणजे लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक. मित्रांनो, आपण हे समजून घेणं गरजेचं आहे, की लाईफ इन्शुरन्सला आपण इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट म्हणू शकत नाही. कारण लाईफ इन्शुरन्सची संकल्पनाच मुळात उदयास ह्यासाठी आली, की आपल्या जीवनातली जी रिस्क आहे, जोखीम आहे, ती जोखीम कमी करणारी संस्था म्हणजे लाईफ इन्शुरन्स कंपनी. आता ती रिस्क आपल्या गाडीची रिस्क असो किंवा आपल्या जीवनातील रिस्क, ती रिस्क कमी करण्यासाठी घेतलेला प्रॉडक्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स. त्याला आपण इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट म्हणू शकत नाही. आणि म्हणूनच जर लाईफ इन्शुरन्सला आपण इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट म्हणत असलो, तर मग आपल्याला आपल्याला अपेक्षित परतावा त्या प्रॉडक्टमधनं मिळतो. त्याचमुळे आपण जेव्हा पण कुठल्याही प्रकारचा लाईफ इन्शुरन्स घेणार, तर तो लाईफ इन्शुरन्स फक्त आणि फक्त टर्म प्लॅनच असायला हवा. टर्म प्लॅन सोडून दुसरा कुठलाही इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य होऊ शकत नाही. कारण आपण जर मागचा 20 ते 25 वर्षाचा आढावा घेतला, तर तुम्हाला असं कळेल की लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजने जवळपास 4 ते 5% परतावा काढून दिलेला आहे. आणि मग जर आपल्याला जास्तीचा परतावा आपल्या गुंतवणुकीवर जर हवा असेल, तर लाईफ इन्शुरन्स हा इन्व्हेस्टमेंट पर्याय होऊ शकत नाही. त्याचमुळे आपण जेव्हा पण कुठल्याही प्रकारचा लाईफ इन्शुरन्स घेणार, तर तो लाईफ इन्शुरन्स फक्त आणि फक्त टर्म प्लॅनच असायला हवा. म्हणूनच आपण लाईफ इन्शुरन्सकडे प्युअर रिस्क कव्हर प्लॅन म्हणूनच बघायला हवं, ज्यामध्ये आपल्या जीवनातील जास्तीत जास्त रिस्क कव्हर होईल कमीत कमी प्रीमियममध्ये. आणि मित्रांनो, जस्ट से नो टू एंडोमेंट प्लॅन्स, जस्ट से नो टू मनी बॅक प्लॅन्स, कारण त्याच्यासाठी उत्तम पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अँड से येस टू टर्म प्लॅन्स. टर्म प्लॅन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. टर्म प्लॅन आपल्या जीवनात फार महत्त्वाचे आहे.